आज मम्मीने नाश्त्याला बनवले सँडविच. तुम्हाला दाखवते मी आता. बघा मम्मीने अजून पोशाख पण नाही घातला, साडी नाही लावली अजून, गाऊनच आहे. पहिले यांना नाश्ता करून देते कारण की दीदीला माझी लागली पक्की भूक. दीदीला भूक लागली. रेडी सुद्धा नाश्ता करायचं बाकी आहे. मम्मी पण सुद्धा नाश्ता करायची बाकी आहे. पहिले यांना नाश्ता करून देते आणि स्वतः करेन. नंतर अजून एक म्हणू. लागला ना. आणि इथे माझं ठेवले, ते डॅडीचं आहे. आणि अजून एक डॅडीचा मनवत घेतले ना, तर माझा ह्याच्यात हा मम्मा, माझ्या ह्याच्यात बघा काय आहे बघू थांबा. मी ना मम्मीला सांगलेला अमूल बटर टाकायला, मम्मी टाक. आता टाकायचं बेटा. आता टाकायचं असं बोललो मम्मी. चटणी नको. सो हे गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सो आता आम्ही चाललो आहे मंदिरात. दीदी शूज नको घालू त्याचे, दीदीने घेतले बाबू. मंदिरात जायचा शूज नको घालू. नको का शूज. साहेब आमचे रेडी आहेत. साहेब काय बोलायचं आहे का? काय बोलायचं नाही, चल पटकन पटकन येऊ. पटकन जाऊन यायचं आहे कारण की मग मला येऊन पण तिरगुळ बनवायचे आहेत आणि स्वयंपाक सुद्धा बनवायचा आहे. ते शूज काढ त्याचा. शूज काढ. शूज काढ. हो. आणि आपली दीदी इकडे, यांचं काय चाललंय बघूया. दर्शू गणपती झाल्यावर. रस्ता झाड लावले तर मस्त दिसतं. भरपूर ऊन पडले. तिथे दीदी आलेली आहे. मकर संक्रांतीच्या हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला यायचं, चल आपण खाऊ. वाटायला जाऊ. चला खाऊ. बघ कवरा खाऊ. माझ्या बरोबर चल ना नंतर. हा चल मी यांचं तुझ्या. मम्मी आता तिळगुळ बनवते. बाबूला पाहिजे मोबाईल. त्या माझं बघा बाजूला मोबाईल द्यायचा. सो हे गाई इथे आपली तिळगुळ रेडी आहे. आणि माझी भांडी थोडी घासायची बाकी आहेत. दीदीने तिळगुळ खाल्लेला आहे. आणि हा चल घे. झाला झाला. मिनीने बघला या माझं नाही केला.
त्याच्या पण कर ग. त्याला पण लावू ठिकली दे राणी. तो पण फुल पॅन्ट घालून आलाय तो. मग काय लावली गं? तो वाकला घातली, वाकला घातली. पायाखाली तर बघ शिव्या करणार तुम्ही. चला मामूल करूया. बरं आलं पाहिजे. बाबा बाई. ओय, लावू द्या. बघा. खाली करत असते. तू पण मस्त आहे तिथं. नाही आम्ही पायाने सो हे गाईज आम्ही आत्ताच घरी आलो. आम्ही गेलतो दृष्टीच्या बोरनहाटला, तिचा फर्स्ट होता आणि तिथून येऊन बाबूला आता इथून जेवायला भरवाला ना. दिदी आपली गेले तिळगुळ वाटायला, असो ती पण आल्या तुम्हाला भेटेल. तर तोपर्यंत बाबूला जेवण भरवून घेते ना. माझं सर्वच काम जागेच आहे, सर्व काम सुद्धा करून घेते. सो गाईज आता मी जेवत आहे हॉलमध्ये. बघा भाजी आहे, भेल. हा भेल इथे जरा. सो हे गाईज आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे. दीदीने दाखवलं असेल. सो कपडे सकाळी धुतले नव्हते म्हणून कपडे वगैरे धुवून झाले. सो आता मी बनवून घेतले आहेत लायांचे लाडू, कारण बाबूला खायला लागतं ना. खात नाही एवढं, तरी तिला द्यायचं मुलीला वगैरे लागतं. त्याच्यामध्ये दीदीला मग त्याला बनवून घेतलं. इथे गोड मिळत घेतलं. आपल्या एकदा लाया मस्त त्याची भाजून घेतलेल्या, जेणेकरून एकदम कुरकुरीत होतात. त्याला लाडू मी पहिले एकदम करून घेते गुळ वितलून आणि त्या लाया टाकून लाडू बनवून घेते मग बाकीचे. तर हे गाई तुम्ही बघू शकता आपले लाडू रेडी आहेत. आता नंतर खातील बाबू आणि दीदी. सो योगीचं ताईने डिंकाचे लाडू दिले ते एक खालता यावी तर नाही. चला आता अंग टाकते, जरा आराम करते आणि मग भेटते. बाबू सुद्धा झोपलेला आहे आपला. तर हे गाईज मी तुम्हाला सांगितलं आराम करते आता, तर आराम बिराम काय करायला भेटला नाही, कारण की मोबाईल बघत राहिले, टी व्ही बघत राहिली. आता हे बाबू उठले तर तो काही अजून पेस पित नाही. इकडे बघा येऊशी राहिले आणि मला जायचं आहे घरी तिळगुळ घेऊन पप्पासांना. आणि यावेळी जाऊन थांबल्यात खालते. मला सांगितलं लवकर ये आपण जाऊ बोलतं. हे बाबूचं चाटपत नाही तर कधी माझा व्हायचा ना कधी जायचं. त्याला पेच पाजून घेते ना, मग बघू दीदी येते का, मग दीदीला नाही आली तर नाही नेणार तिला. तर नंतरच भेटूया आपण. तर हे गाईज आम्ही घरी आलो. आम्ही कधीच आलो येऊन बाबूला टाईम मार घातले नाही घरी गेले आंघोळ करतो. दीदी आपली तिथे आता आम्ही काय खाऊ
बर्गर आम्ही खाऊ, दीदी नाही खाणार ना. फ्रेंच फ्राईज. नाही मी खात. डॅडी येल्या तवशा मोबाईल मध्ये का आलं का माहिती. उद्या आम्ही नसतो परवडला असता. मग जाऊ का मी? आता कुठे जायचं बाबा ये. आम्ही गेलेलो मामाच्या ना. मामाने बर्गर ना फ्रेंच फ्राईज आणलेले, तुम्हाला काही दाखवलं नाही. मम्मी बोलते का मम्मीने नाही दाखवलं. गाईज आता आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. जेवण म्हणजे आम्ही नाही जेवलो, मी ना दीदींनी नाही जेवण केला. दीदीचे डॅडी जेवण झालेलं आहे त्यांचा. आणि इथे आपली दीदी झोपलेली आहे. आज अख्खा दिवस खेळून थकले. आणि इथे बघू शकता डुगू शकता बाबा हायकर गाईजला जा सांग. त्यांनी माशा आणि बिअर ना, त्यांनी त्याचा कार्टून बघत घेतलंय. सो चला गाईज आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करतोय. आणि जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.